तू स्पर्श होशील आईचा, तू वास होशील अनयाचा, तू रंग होशील, अस्तित्व होशील गुलमोहराचं. अनया? येस, अनाया गणेश महाजन. वय? बापाचं नाव गणेश आहे तुझ्या? रिडिक्युलस. हो, कल्पेश पुत्र. मला बाहेर घेऊन चला. आत्ता? हो मग. इतक्या रात्री? होलोग्रामची इज्जत लुटली जाण्याची भीती की काय तुला? ते पुस्तक वाचलंस? मेन आर फ्रॉम मार्स, वुमेन आर फ्रॉम व्हीनस. पल्प वाचत नाही मी. पुढे नाही जाऊ शकत. नाही, घरी जा. त्याचं असं म्हणणं आहे की पुरुष हे मंगळावरचे आहेत आणि स्त्री ही शुक्रावरची. तू प्लेटोचा इसेन्शियलिझम वाचला असशील ना? नाही. कुठल्याही संकल्पनेला एक फॉर्म असतो. म्हणजे खुर्ची ही खुर्ची असते, टेबल हे टेबल असतं. दोन्ही लाकडच, पण वेगळ्या फॉर्ममुळे ते वेगवेगळे ठरतात. हाच फॉर्म लिंग म्हणजे जेंडरलाही लागू होतो. त्यामुळे तुम्ही वेगळेच राहणार. तुमच्यात संघर्ष होणारच, ताण येणारच. तुमच्यात म्हणजे? तुझ्यात आणि अनयात. अनयात पटतंय, पण स्पर्शाचं काय? खऱ्या गोष्टींचं काय? काहीच दिवसात स्पर्शही करू शकेन मी तुला. जिंक्स नको करू यार. मी जितकी खरी बनत चालले ना, तर मला गहिरं वाटू लागले अजून तुझ्याबद्दल.
म्हणजे मी मुळात काही नाती आणि संबंध लावू लागले. म्हणजे मला वास येऊ लागलाय तुझा वास मला आला ना की रातकिड्यांचा आवाज, लिंकिन पार्क, रवींद्र साठ्यांची गाणी आणि अंधार असं तिन्ही आठवतं. कारण तू मला बनवताना या तिन्हीचा संबंध होता. अशा वेळेला मला कळत नाही की मी नक्की काय करणं अपेक्षित आहे. मराठी बोलताना फक्त मराठी बोलायचं, इंग्रजी बोलताना फक्त इंग्रजी बोलायचं, असं साधं लॉजिक होतं माझं. आता मी समकालीन नावाखाली काहीही बोलायला लागले. का बोलते मी असं? ते चूक नाही का? तुझ्यासाठी बोलते एवढंच उत्तर आहे. मला खरं तरी बनवू नकोस. खरं बनवणार आहे मी तुला. माझं मिशन आहे ते. आणि माझं काय आहे ते? तुझी ड्युटी, कर्तव्य. नवनीत, खूप दारू प्यायलाय. पण एक लक्षात घे, वीराने बहुतेक अनयाचा हॉलोग्राम तयार करून एक खोटी अनया तयार केली. त्याचा उद्याच्या उद्या फॉलोअप घे. आणि जर का असं काही नसेल तर परत इतकी घेत जाऊ नको. तुला झेपत नाही. एक्झामचं टेन्शन आलं रे, दुसरं काय. आपलं बाहेर जायचं ठरलं होतं ना? बाहेर का जायचं? शॉपिंग. शॉपिंग?